नमस्कार, सुप्रभात। आज आपण ज्ञानेश्वरीतल्या पुढच्या दोन ओव्या एकत्र पाहू, 158 आणि 159। आधी बघूया मूळ ज्ञानेश्वरीतल्या ओव्या। आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्म पावले, ते येणे मार्गे आले म्हणूनिया, आणि यम नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते। पुढचं चिंतन बघूया। सुलभा दबके यांनी केलेलं आहे। त्यांनी केलेल्या अनुवाद ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरीतल्या समानार्थी ओव्या आणि सरल अर्थ पाहू। अनुवाद ज्ञानेश्वरीतल्या समानार्थी ओव्या आहेत। आम्ही जे कथिले मागुती, की शरीरात ब्रह्म होती, तयांना ती लाभते स्थिती, या सांगितल्या मार्गाने। यम नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर थोर, ओलांडून ते झाले पार, मग पावले ब्रह्माला। अभंग ज्ञानेश्वरीतल्या समानार्थी ओव्या आहेत। मन पवनाची क्रमोनिया वाट, आले व्योमी नीट म्हणूनिया, पार्था ते देहीचे ब्रह्मत्व पावले, ऐसे सांगितले मागे तुझ। यम नियमांचे दुर्घट डोंगर निर्धारे सत्वर, ओलांडोनी तेवी अभ्यासाचे क्रमोनी सागर, पार्था पैल पार पावले ते। सरल अर्थ। ज्यांनी मनाचे आकाश चिदाकाशात विलीन केले आहे, ते देहातच ब्रह्मत्व पावतात, हे मी तुला अर्जुना सांगितले होते। त्यांना ही स्थिती प्राप्त होण्यासाठी यम नियमांचे डोंगर व अभ्यासाचे सागर पार करावे लागतात। पुढचं चिंतन बघूया। निशिगंधा क्षीरसागर यांनी केले आहे। जर तुम्हाला ह्या अभ्यासाचा तुमच्या अभ्यासासाठी उपयोग होत असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअरही करा। पुन्हा एकदा मूळ ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाहू आणि मग भावार्थ पाहूया। आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्म पावले, ते येणे मार्गे आले म्हणूनिया, आणि यम नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर, म्हणूनी हे पार पातले ते। भावार्थ बघूया। मी ब्रह्म आहे। संस्कृतमध्ये अहम ब्रह्मास्मी हे झाले शब्द, पण ह्या शब्दांमध्ये अनुभवाची गोडी उतरण्यासाठी माऊली म्हणतात, साधक होऊन अख्ख आयुष्य कष्ट करावे लागतात। म्हणजे कष्ट म्हणजे काय? साधना करावी लागते। कारण वृत्ती ही नेहमी मायेकडे अभिमुख आहे। ह्या वृत्तीला तिकडून वळवून हीच वृत्ती नेहमी ब्रह्माकार ठेवावी लागते, हीच खरी साधना आहे। ब्रह्मतत्व जाणण्यासाठी आस, जिद्द कायम ठेवावी लागते। पण ही कायम ठेवताना समोर माया अनेक भुलावे आकर्षण घेऊन उभी आहे। दृष्टीला जे दिसतंय तेच पाहायची आपल्याला जन्मोजन्मीची सवय आहे। ह्या सवयीला मुरड घालून ही जी वृत्ती आहे तिला अंतरी वळवायचं खूप मोठी गोष्ट आहे। आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञानी गुरूंना शरण जायला हवं। योग्य गुरूंना शरण जाऊन त्या गुरूंकडून ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी तत्पर असायला हवं, कायम शिष्यभावात असायला हवं। बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्या एकत्र साधल्यावरच ज्ञान प्राप्ती होईल। माऊली म्हणतायत की देहामध्येच देहीची ब्रह्म पावले। देह हा माईक आहे, 5 महाभूतांनी बनलेला देह आहे, मायेमधला आहे, आणि मायेमध्ये जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून तो मिळालाय। पण ही माया ब्रह्मस्तर आहे, भ्रमिष्ट आहे, आभासी आहे, एक प्रतीती आहे, मृगजळासारखी असून ती नसल्यासारखी आहे, स्वप्नवत आहे, पण ती ब्रह्मच आहे। ब्रह्मतत्व म्हणजेच अस्तित्व, आणि ह्या अस्तित्वामध्ये एक प्रतीती बुडबुडा जो उगवला आहे तो म्हणजे माया, की जी खरं तर नाहीये पण अनुभूतीला येते।
आणि ह्या मायेमध्ये जन्माला आलेला जीव ज्या देहात जन्माला आला तो देह जरी माईक असला तरीही मायाच जर ब्रह्म आहे तर देह खरं म्हणजे ब्रह्मच आहे ब्रह्मच. पण मी देह आहे ह्या अज्ञानामुळं मी ब्रह्म आहे ह्याची अनुभूती होत नाही. हे नुसतं समजून घेऊन उपयोग नसतो, ते गुरुकृपेनं अनुभवात उतरावं लागतं. आणि हे सगळं करण्यासाठी राहावं कुठं लागणार आहे? मायेतच राहावं लागतं, देहामध्येच राहावं लागेल. कारण देह हे एक साधन आहे ब्रह्मप्राप्तीसाठी मिळालेलं, आणि देहामध्ये राहूनच हे ब्रह्मज्ञान मिळवणं शक्य आहे. आणि ही माया म्हणजे त्रिगुणात्मिका माया, तिचे त्रिगुण, तिचं अज्ञान म्हणजेच देहबुद्धी पुन्हा पुन्हा खाली खेचतच असते. कारण जीवाच्या अंतःकरणावर जन्मोजन्मीची अज्ञानाची अनेक पुट, अनेक पदर, काजळी चढलेली आहे. प्रत्येक जीव अज्ञानामुळेच जन्माला येतो, किंवा प्रत्येक जन्म हा अज्ञानाचं जे बीज पडलंय सुप्त, त्या बीजाचं अंकुर होऊन हा जीव जन्माला येतो असंही म्हटलं तरी चालेल. आणि प्रत्येक जन्मात हे अज्ञानाचं जे आवरण आहे ते अजून अजून वाढत जाऊन प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या जीवावर झालेले संस्कार, स्मृती, असं सगळं हे हा काला किंवा हे क्लिष्ट असं आवरण, अनेक पदर, एकावर एक थर असे अज्ञानाचे ह्या जीवाच्या अंतःकरणावर, चित्तावर त्याचं हे आवरण ओढलं गेलेलं असतं. म्हणजे जसं बायका एखादा ओढणी घेतात आणि त्यातनं आरपार दिसू शकतं डोळ्यांमधनं, पण हे म्हणजे एकावर एक थर आहेत, त्यामुळं तो दृष्टीला ज्ञानाचा उजेड दिसतही नाही, इतकं ते दृढ झालेलं आवरण आहे अज्ञानाचं. आपल्याला माहिती आहे की लोखंड न वापरल्यावर गंज चढतो, म्हणजे काय, त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि मग त्या गंजामुळेच ते लोखंड खराब होतं. हवेशी ऑक्सिडेशन होतं, जसं लोखंडाचं होतं तसंच तांब्याचंही होतं, आणि तांबं काळं पडतं आणि लोखंड गंजतं. अगदी त्याचप्रमाणे जीवाच्या अंतःकरणावर जन्मोजन्मीची ही अज्ञानाची काजळी किंवा अविद्येचा गंज चढलाय. का? कारण त्या विद्येला, बुद्धीला प्रदान केलं आहे देवानी, पण त्या बुद्धीचा वापर न केला गेल्यामुळं बुद्धीला गंज चढला आणि अविद्याची काळीमा ह्या जीवाच्या अंतःकरणावर चढली. जसं गंज काढण्यासाठी ऑक्सिडेशनची प्रक्रियेला रिव्हर्स करायचं, किंवा आता तांब काळं पडलं तर त्याच्यावरती आपण पितांबरीने घासतो किंवा चिंच आणि मिठाने घासलं की ते तांब पुन्हा तिची काजळी असते ती निघून जाते. तसं हे अज्ञान दूर झाल्यावर जे शुद्ध स्वरूप आहे, म्हणजे काय, मीच तो ब्रह्म आहे, याची अनुभूती सहज होणं शक्य आहे. पण कधी होणं शक्य आहे? ही काळीमा दूर व्हायला हवं, ही अज्ञानाचं आवरण जे आहे ते दूर हटायला हवं. आतमध्ये चमचम करणारं लखलखीत असं आत्मतत्वच आहे, स्वयंप्रकाशित जे आहे ते आपल्याच अंतरी आहे. पण ह्या तत्वाला जाणून घेण्यासाठी खूप साधनेचे कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. श्रद्धा, सबुरी, तितिक्षा, सगळे, सहनशक्ती, हे सगळे गुण असावे लागतात. माऊली म्हणतात ह्या कठीण मार्गाला पार करण्यासाठी एकतर दोन उदाहरणं इथे दिली आहेत माऊलींनी. यम नियमांचे डोंगर. आता हे यम नियमांचे डोंगर म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, पायी चालत जाऊन डोंगर सर करणं किती अवघड असतं. ट्रेकिंगला जातात, हायकिंगला जातात, त्यांना माहिती आहे चढणं अवघड असतं. हिमालयात अशी कितीतरी उंच शिखरं आहेत आणि ती चढाई अगदी कठीण अशी असते, तीव्र चढ असतो, उंच ठिकाणी ऑक्सिजन कमी पडतो, धाप लागते, मग थांबत थांबत जावं लागतं, बेतानी हवेचा अंदाज घेत घेत.
धाप लागली तर थांबून श्वास संथ होईपर्यंत सबुरी ठेवून हळूहळू चढाई करावी लागते. अगदी त्याचप्रमाणे अष्टांग योग साधनेमध्ये 8 पायऱ्या, हे जणू काही 8 सुळके आहेत. ही 8 शिखरं सर करायची आहेत. प्रत्येक सुळका कठीण आहे. माऊली म्हणतात अतिशय सावध राहून दक्षतेनं प्रत्येक पायरी सर करत करत हा डोंगर चढावा लागतो. म्हणजे दिसताना दिसतं की अरे मी जे आहे तेच मला प्राप्त करायचंय, ऑलरेडी मी ते आहेच, त्यात काही नव्याने मला मिळवायचं नाहीये. पण ते अज्ञान दूर करता करता तोंडाला घाम फुटतो. म्हणजे काय, ही साधना दिसायला दिसते सोपी, पण प्रत्यक्षात ती खूप अवघड आहे. आता इथे माऊलींनी दुसरं उदाहरण दिलंय, ते आहे समुद्र पार करायचं. हल्ली तर टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे. मोठी मोठी जहाजं आहेत, क्रूज आहेत. पण पूर्वी इतकी उपलब्ध नव्हती साधनं, किंवा ॲडव्हान्स्ड अशी ही साधनं उपलब्ध नव्हती. साध्या बोटीनं पूर्वी प्रवास करत असायचे लोक. आणि मग ह्या साध्या बोटीनी खोल समुद्रात गेल्यावर विशाल लाटा, वारं, वादळ ह्या सगळ्यांना सामोरं जावं लागायचं. शीळ फाटून जायचं साध्या जर बोटी असतील तर. म्हणजे अतिशय कठीण अशा परिस्थितीतून समुद्र पार करावा लागायचा. आज सुद्धा जेव्हा खोल समुद्रात अगदी कठीण अशी परिस्थिती असते, तिथे या मोठमोठ्या जहाजांनाही धोका असतो की ही मोठीच्या मोठी जहाजं सुद्धा त्यांचे ऍक्सिडेंट झालेले आपण पाहतो. इतका हा खोल आणि अगम्य असा हा समुद्र आहे, अतिशय अवघड असतो तो सर करणं. हे जे उदाहरण आहे तेच उदाहरण ह्या भवसागराचं, म्हणजे हे आपलं जे जीवन आहे तो पार करण्याचं उदाहरण इथे माऊली देत आहेत. माऊली म्हणतायत ब्रह्म आहे याची अनुभूती घेण्याची साधना ही अतिशय कठीण आहे. जसं एखादा विशाल समुद्र पार करावा इतकी ही साधना कठीण आहे. कारण हा भौतिक म्हणजे भवसागर आहे आणि भौतिक जगाचा किनारा सोडून पराभौतिक, पारलौकिक, सूक्ष्मतम किनाऱ्यावर जाऊन पोहोचायचा हा प्रवास खूप खडतर आहे. कारण तो स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे, अधोदिशेकडून उन्नत दिशेकडे घेऊन जाणारा आहे. चढाई करताना ती चढण आपल्याला जड वाटते, उतारावर हलकं वाटतं, पटकन आपण उतरतो. पण चढाई करताना जड असतं. तसा हा प्रवास थोडासा अवघड आहे, खडतर आहे. पुढे माऊली म्हणतायत साधनेच्या नित्य अभ्यासानंच हा समुद्र पार करता येईल. ज्ञान होण्यासाठी 3 मुख्य साधनं सांगितली जातात: श्रवण, मनन आणि निदिध्यासन. सद्गुरू म्हणजे असा मनुष्य आहे जो ह्या समुद्राला पार करून दुसऱ्या जगात आधीच पोहोचलेला आहे. म्हणजे सत हे जे तत्व आहे त्या तत्वाची त्यांनी अनुभूती घेतली आहे. त्या पारलौकिक जगात ते विचरण करतायत. त्यांनी त्यांच्या साधनेमध्ये जे जे चकवे किंवा भोवरे अनुभवले त्या सगळ्या कठीण अशा वाटा, वळणं ते आपल्या शिष्यांना सांगतात. आणि हे सद्गुरू त्यांच्या शिष्यांना योग्य वाटेने कसं जावं, कोणत्या दिशेमध्ये प्रयत्न करावेत, हे सगळं एक सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी सद्गुरूंच्या ह्या मौलिक अशा वचनांचं, गुरुवचनांचं श्रवण हे खूप महत्वाचं आहे. त्या श्रवण केलेल्या विचारांवर स्वतःचं मनन, चिंतन आवश्यक आहे. नाहीतर ऐकलेलं विसरून जायला वेळ नाही लागत. मनन करून स्वतःला काय सोयीचं आहे, काय पटतंय, आपली रुची कशात आहे, आपल्यासाठी कोणता मार्ग आहे, आपल्या आवडीचा काय आहे, हा सगळा विचार करून जे गुरूंनी सांगितलं आहे त्या गुरुवचनांचं स्मरण आणि ते आपल्या अनुभवात, आपल्या तर्कावर खरं उतरतंय का हे पडताळून पाहणं. आणि जे आपल्यासाठी तो खरं झालं किंवा त्याचं सत्यापन झालं, ते जे काही गुरुवचन आहेत त्याचं अध्ययन आणि त्याचं स्मरण म्हणजे तो नित्य अभ्यास आहे. त्याला, ते ज्ञानाला
सतत स्मरणात ठेवायचं म्हणजे निदिध्यासन. असा हा सगळा अभ्यास आहे जो सूक्ष्म आहे. हा अभ्यास करूनच ह्या प्रचंड अशा भवसागराला पार करता येणं शक्य आहे असं माऊली सांगत आहेत. गीतेत भगवान म्हणतात, ज्याचा शेवटचा श्वास ओंकार होतो तो ब्रह्मतत्वात विलीन होतो. पण शेवटच्या क्षणी ओंकार मुखात येण्यासाठी जन्मभर त्याची साधना करावी लागेल, तरच तो शेवटच्या श्वासाला ओंकार साधेल. आपोआप साधण्यासाठी आयुष्यभर ती साधना करावी लागेल. मग मी फक्त शेवटच्या क्षणीच त्याला साधेन तर नाही शक्य होणार. हेच इथे माऊली ह्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न करतायत. कारण मन हे अतिशय चंचल आहे, कुठल्या क्षणी धोका देईल माहित नाही. म्हणून त्या मनाला वळण लावणं म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपूट सरळ करण्यासारखी गोष्ट आहे. माऊली म्हणतात, मन पवनाची क्रमोनिया वाट. मन अतिशय चंचल आहे, ऐन वेळेला धोका देतं. कारण वाऱ्याच्या गतीनं ते आत्ता इथे असलेलं दुसऱ्या क्षणाला कुठच्या कुठे पोहोचतं. ह्या चंचल असणाऱ्या मनाला वेठीला धरून ह्या मनाच्याच मदतीनं ही अवघड वाट पार करता येणं शक्य आहे हे माऊली सांगतात. आणि मग ह्या मनाच्या माध्यमातून हे सर करायचं असेल तर अष्टांग योग आणि त्या 8 पायऱ्या, प्रत्याहार, संयम, हे कसं मनाच्या माध्यमातूनच साधना अवघड आहे. ह्या पायऱ्या तशा खूप महत्वाच्या आहेत, अवघड आहेत, पण मन आपल्याला ते साधून देऊ शकतं जर मन एकाग्र केलं. चंचल असणारं मन जे सतत इकडं तिकडं धावतंय जणू वाराच, ह्या मनाला सतत अभ्यासावर केंद्रित करून त्याच्याकडून मनन करवून घेणं आणि त्यासाठी बुद्धीनं आपलं सगळं लक्ष एकाग्र करणं, आपल्या लक्ष्यावर साधणं, ते लक्ष निश्चित करणं, आधी ते लक्ष निश्चित करणं आणि त्यावर लक्ष एकाग्र करणं, हे सगळं एक साधक किंवा शिष्य म्हणून साधावं लागेल. तरच ती साधना आहे जी घडेल. म्हणजे मनाचं हे जे शीड आहे ते वाऱ्याच्या योग्य दिशेत वापरून घेऊन आपलं जे तारू किंवा आपली नाव, आपली नौका आपल्या साध्याकडं घेऊन जायला आपल्याला मदत करेल. हा देह म्हणजे ही नौका आहे, साधन आहे, ज्यामध्ये बसून आपल्याला हे आपलं साध्य गाठायचंय. भवसागरात तरुण जाण्यासाठी हे देहरूपी साधन मिळालंय. आपला हा देहरूपी घट आहे. घटाच्या आत असतं त्याला घटाकाश म्हणतात. कारण आतलं जे आकाश आहे ते घटाच्या आकाराच्या सीमेनं व्याप्त केलेलं असतं. पण जेव्हा हा घट फुटून जातो तेव्हा आतलं आणि बाहेरचं आकाश एकच होऊन जातं. वास्तविक पाहता आकाश एकच होतं आणि एकच राहिलं. पण जोवर घट होता तोवर घटानं व्याप्त केल्यामुळं घटाच्या आतलं आकाश हे ह्या चिदाकाशापासून वेगळं झाल्याचा भास होत होता. आपल्या देहाचा आकार ह्या घटाप्रमाणे आहे. हा जो देह घट आहे, ह्या देहघटानं ह्या देहापुरतं आकाश व्याप्त केलंय. त्यामुळं मनाला भास होतो की मी ह्या विश्वापासून वेगळा आहे. हा जीव एक थेंब बनून ह्या सागरापासून मी वेगळा आहे असं मानतोय. पण थेंबानं कितीही स्वतःला वेगळं मानलं तरी समुद्रात मिसळून गेल्यावर त्या थेंबाचं स्वतंत्र अस्तित्व उरेल का? अजिबात उरणार नाही. तसंच मनुष्य देह पडल्यावर जे आकाश तत्व ह्या देहघटाच्या आत आहे तेच ह्या चिदाकाशामध्ये सामावून जाणार. तत्वात तत्व सामावून जाणार. वेगळेपणानं असं काही उरणारच नाही. म्हणजे एकच आहे. जे ब्रह्मतत्व आहे, जे सदा सर्वदा आहे, सर्वत्र आहे, सर्वगत आहे, जे सर्व काळी व्यापून आहे, त्या ब्रह्मतत्वाला बुद्धीनं जाणून घेऊन सतत अभ्यास करणं, मायेकडं मनाचं जे चंचलत्व आहे, जो स्वभाव आहे, तिकडून वळवून पुन्हा ह्या ब्रह्माभ्यासावर आणणं, हाच एक मार्ग आहे ज्यामुळं ह्या तत्वाची अनुभूती होईल, ज्याला निदिध्यासन म्हटलंय. म्हणजे स्मरणात राहायचं, ज्ञानात राहायचं.
कारण अहम ब्रह्मास्मी हे नुसते शब्द नसून त्याची अनुभूती यावी लागेल. त्यासाठी आपल्याला हे साधन मिळाले. हे देहरूपी साधन योग्य दिशेत कसं वापरून घ्यायचं ह्याचंच मार्गदर्शन सगळ्या संतांनी केलेलं आहे. माऊली म्हणतात, अष्टांग योग साधनेच्या 8 पायऱ्या म्हणजे साधनेचा महासागर पार करून जाण्यासारखं आहे. हे यम नियमांचे डोंगर सर करून ह्या तत्वाची अनुभूती नक्कीच येईल. आपल्या देहामध्ये जिवंत असतानाच हे सगळं करणं शक्य आहे. आणि हे साधण्यासाठीच हे देहरूपी साधन मिळालंय. जे मी आहे, जे तत्व आहे, जे सत्य आहे, त्या अस्तित्वाच्या तत्वाची अनुभूती घेणं हेच आपल्या जन्माला येण्याचं सार्थक आहे. माऊली म्हणतात, जे साधक मनाच्या माध्यमातून ह्या देहघटाच्या सीमा मोडून टाकतात जिवंत असतानाच, ज्यांचं घटाकाश ह्या विश्वाला चराचराला व्यापून असणाऱ्या चिदाकाशात आणि ह्या देहघटातल्या घटाकाशात जेव्हा अंतर उरणार नाही, काही फरकच उरणार नाही, तेव्हा अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती होईल. ब्रह्म म्हणजे ह्या विश्वाचं, ह्या अस्तित्वाचं तत्व आहे. मग हे तत्व म्हणजे काय? एकता, एकच आहे. म्हणजे काय? अद्वैत आहे, जिथे दोन नाही. कारण जर आपण एकच उरलो तर आपण कुणाशी बोलणार? आणि द्रष्टा, दृश्य आणि दर्शन म्हणजे जे पाहिलं जातंय ते दृश्य आहे, जी पाहण्याची क्रिया घडते ते दर्शन आहे, आणि जो पाहतोय तो आहे द्रष्टा. जो पाहणारा आहे, जे दृश्य आहे, सगळं एकमेकात विलीन झाल्यावर उरलंच काय? बोलायलाही काही नाही, सांगायलाही काही नाही, सगळं अद्वैत आहे. ह्यालाच ब्रह्मतत्व म्हणतात, की जे दोन न उरणं आणि सगळं एकच होऊन जाणं म्हणजे ब्रह्मतत्वाची अनुभूती. आणि हे सगळं देहात राहून म्हणजे देहामध्येच जिवंत असताना सुद्धा मन आणि बुद्धीच्या माध्यमातून हा जो द्वैत भाव आहे, त्या द्वैत भावाला विलीन करून ही अहम ब्रह्मास्मी ब्रह्मतत्वाची अनुभूती घेणं आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांना, साधकांना, शिष्यांना शक्य आहे. हे माऊली आपल्याला ह्या ओव्यांमध्ये सांगतायत. पण त्यासाठी गुरुकृपा असावी लागेल. एक हुकमी एक्का ह्या तत्वानं त्याच्याकडे ठेवलाय, त्याशिवाय ही माया तिच्यामधून बाहेर जाण्यासाठी वाटही मोकळी करत नाही. तर हे गुरुकृपेनं सगळ्यांनाच साधेल आणि ते लवकर साधावं म्हणून आपण सगळेच आपापल्या गुरुचरणी प्रार्थना करूया. ह्या चिंतनासह आजच्या दिवसासाठी इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ पुढचं चिंतन घेऊन. शुभ दिवस, शुभ चिंतन, सुप्रभात.